हॅलो एव्हरीवन, मी रेणुका। आज आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी झणझणीत पावभाजी बनवणार आहोत। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे भाज्यांमध्ये मी बटाटा, गाजर, वाटाणा आणि बीट, शिमला मिरचीचं प्रमाण कमी घेतलेले आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यूज करू शकता। इकडे मी फ्लावर नाही वापरलेला आहे बिकॉज फ्लावर मला आवडत नाही, त्यामुळे ते मी स्किप केलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता। इकडे भाज्या मी मस्तपैकी कुकरमध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि 1 ग्लास भाज्यांच्या प्रमाणे अंदाजे त्यात पाणी टाकलेलं आहे। भाज्या आळणी लागू नये म्हणूनसाठी मी थोडंसं मीठ आणि हळद जेव्हा भाज्या आपण उकळतो कुकरमध्ये तेव्हाच टाकते मी। आणि 3 ते 4 शिट्ट्या मस्तपैकी भाज्यांना मेश होण्यासाठी प्रॉपर घेते मी। इथे कुकरमध्ये भाज्या मस्तपैकी शिजून रेडी आहे, तुम्ही बघू शकता। हे जोपर्यंत थंड होते तोपर्यंत कढई गरम करायला ठेवलेलं आहे। इथे कढई गरम होते तोपर्यंत भाज्याही थंड झालेल्या आहेत ऑलमोस्ट, आणि मेशरच्या हेल्पने मस्तपैकी भाज्या सगळ्या मेश करून घेतलेल्या आहेत। पूर्ण प्रॉपर अशा बारीक भाज्या मेश करून घ्यायच्या आहेत तुम्हाला। इथे माझ्याकडे हे अगाराचो मिक्सर आहे, विदाऊट इलेक्ट्रिसिटी चालणारं। याची लिंक मी कमेंटमध्ये नक्की देईल, बघा। विदिन अ सेकंडमध्ये कांदा एकदम मस्तपैकी प्रॉपर बारीक होतो। जास्त अशी मेहनत घ्यावी नाही लागत त्या गोष्टीसाठी। सो इथे कढई गरम झालेली आहे, तेल टाकलेलं आहे मी। आणि इथं पावभाजी म्हटलं तर बटरचा वापर तर येतोच, त्यामुळे थोडंसं बटर टाकलेलं आहे। त्यानंतर इथे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे मी। आणि तेल गरम होताच कांदा परतायला टाकलेला आहे। इथे शिमला मिरची मी मगाशी वाफलताना कमी वापरलेली बिकॉज मला क्रंच असे दाताखाली छान वाटत आलेले। सो बारीक शिमला मिरची कट करून मी कांद्यासोबत परतले। मीठ टाकलेलं आहे, कांदा लवकर मेल्ट होईल म्हणूनसाठी मीठ, हळद टाकलेले आधी। त्यानंतर इथे पावभाजीसाठी लागणारे मसाले, इथे मी एव्हरेजचा काश्मीरी तिखा लाल वापरलेला आहे, ज्याने पावभाजीला कलरही छान येतो। अँड देन इथे धने पावडर आणि इथे गरम मसाला, हे सगळे एव्हरेजचेच मसाले मी वापरलेले आहेत। मला एव्हरेजचेच मसाले आवडतात। आणि इथे पावभाजी मसाला, इथे मी कमीत कमी 5 ते 6 जणांसाठी पावभाजी बनवत होती, सो त्यानुसार मी मसाले यूज केलेले आहेत। आणि देन इथे मस्तपैकी परतून घेतलं। आणि जी भाजी मेश करून ठेवलेली आहे तिथं साईडलाच ठेवायचे, त्याच्या आधी टोमॅटोची प्युरी मी टाकलेली आहे आणि परत मी परतून घेतलं। भाजीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। त्यानंतर मी जी भाजी आपण मेश करून ठेवलेली पूर्ण व्हेजिटेबल्स ते याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। भाजीला असा घट्टपणा दिसत असेल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार। आता इथे मला जास्त घट्ट वाटत होतं, सो मी गरम पाणी टाकून परत मिक्स केलेलं आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता। थंड पाण्याच्या ऐवजी तुम्ही गरम पाणी वापरत जा, त्याने टेक्स्चरही नीट राहतो आणि चेंजेस काही होत नाहीत भाजीमध्ये। इथे मस्तपैकी एक उकळ काढली आणि ऑलमोस्ट आपली पावभाजी रेडी आहे। आणि विदाऊट बटर पावभाजी नाहीच छान वाटत, म्हणून मी अजून एक वरतून बटरचा तुकडा टाकून दिला। इथे पावभाजी रेडी आहे आणि मग पाव मी मस्तपैकी शॅलो फ्राय करायला घेतलेले आहेत। मी माझ्या पद्धतीने सांगते, इथे मी पावभाजीचीच भाजी वापरले बटर टाकल्यानंतर, पावभाजीचा मसाला एव्हरेजचा, आणि पाव मस्तपैकी शॅलो फ्राय करून घेतलेत क्रिस्पी असे। आणि इथे आपली पावभाजी रेडी आहे खाण्यासाठी। सो पावभाजी आवडली असेल, इथे मी पहिल्या आधी सर्व करते। आणि इथे चीज पावभाजी मला आवडते म्हणून मी चीज टाकलेलं आहे, मस्तपैकी बारीक कापलेला कांदा। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि रेसिपी परत पाहायची असेल अशीच काहीतरी वेगळी तर कमेंटमध्ये नक्की